पण आज सत्तेत गेल्यानंतरची सगळी जी संधी आहे ती सत्ता टिकवण्यामध्ये जाते. मी ह्या पक्षात आहे त्या पक्षात आहे का सत्ता टिकते का नाही, म्हणजे आपण गेली किती 2.5 वर्ष झालं बघतोय की आज आमच्या बुडाखालचा जाळ कधी वाढेल आणि कधी आम्हाला पळून जावं लागेल अशी सगळी अवस्था आहे. सत्ताच राहणार नसेल तर तुमच्या कल्याणाचं कुणी बघणार आहे की सत्तेच्या शिवारात सुरुवात झाली खरड छाटणीला आणि जिच्यासाठी मोडला संसार तीच आली वाटणीला. साहित्यिक जो बोलतोय ना, मला वाटतं एखादा नट, एखादा लेखक, एखादा कवी बोलणार नाही अशी भाषा, असा अभिनय भाजपामधल्या राजकारण्यांचा असेल. याचं उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी आहे. पूर्वी पहिल्या 75 वर्षामध्ये तुम्हाला एक रस्ता करून दिला, तुम्ही त्याची चकचकीत हायवे केले म्हणून तुम्ही त्याचे मालक सर्वस्वी विकासाचे असे होऊ शकत नाही. कारण ज्या रस्त्यावरून हा भारत देश 75 वर्ष चालत राहिला, त्या रस्त्यांना योगदान तुम्ही त्यांचं मूल्य, श्रम, त्यांचं काही देणार आहात की नाही, त्याचं श्रेय त्यांना देणार आहात की नाही. आणि ते जर देणार नसेल तर आपण सगळे कृतज्ञ आहोत. उद्या गॅस मागला म्हणता येणार नाही, पेट्रोल मागलं म्हणता येणार नाही. मी मगाच्या कवितेमध्ये जसं म्हटलं, निदान आम्हाला जिवंत तरी राहू द्या एवढं म्हणायची वेळ येऊ नये, याचीच आपण दक्षता घेतली पाहिजे. नमस्कार, मी गणेश गायकवाड. आपल्या सर्वांचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपण AB मराठीवरती वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या मुलाखती पाहिल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील, शहरी भागातील मतदारांच्या नक्की समस्या काय आहेत आणि ते निवडणुकीकडे काय दृष्टिकोनातून बघतायत हे सगळं जाणून घेतल्यानंतर सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघातलं जे काही वातावरण आहे किंवा महाराष्ट्रातील एकंदरीत सध्या जे काही राजकीय परिस्थिती आहे, या राजकीय परिस्थितीकडे साहित्यिक कशा पद्धतीनं बघतायत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सध्या माझ्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील इंद्रजित घुले आणि शिवाजी सातपुते हे दोन सुप्रसिद्ध असणारे कवी आहेत. तुमच्या दोघांचं AB मराठी न्यूजमध्ये सुरुवातीला मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर महाराष्ट्रातलं एकंदरीत राजकारण तुम्ही सध्याचं बघताय, काय वाटतं? ह्यापूर्वी तुम्ही अनेक निवडणुका बघितलेत, विधानसभेच्या निवडणुका बघितलेत, लोकसभेच्या निवडणुका बघितलेल्या आहेत आणि ह्या वर्षीची 2024ची निवडणूक तुम्हाला काय फरक जाणवतोय आणि कशा पद्धतीचं वातावरण एकंदरीत सध्या दिसतंय तुम्हाला? खरं तर वातावरण या अर्थानं की सध्या बाहेरचं तापमानही वाढलेलं आहे आणि लोकांच्या मनातलं सुद्धा तापमान वाढलेलं आहे. कारण आपल्या या देशामध्ये विधानसभा असेल, लोकसभा असेल, हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे की माणसाच्या एक हक्काचं एक खूप मोठं मूल्य करणारी ही लढाई म्हटलं तरी चालेल, उत्सव म्हटलं तरी चालेल. याच्यामध्ये पूर्वी सरळ सरळ आपलं मत घेऊन, आपलं काम घेऊन लोक पुढे यायची. पण अलीकडं या लोकशाहीची सभ्यता आणि जी संस्कृती आहे ती बिघडल्याचे एक सरळ चित्र सगळ्यांना स्पष्ट दिसतं आहे. याचं कारण आपल्याला शोधायचं झालं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं गुवाहाटी प्रकरण जे आहे, तिथून एक खोका संस्कृती आली आणि ही संस्कृती जी आलेली आहे ती मला वाटतं लोकांच्या, सामान्य माणसांच्यापर्यंत गेली. याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा की तुमच्यासारखा जो मीडिया आहे तो सामान्यांच्या हातामध्ये मोबाईलच्या द्वारे आला आणि तो बोलू लागला. त्यामुळं आता राजकारण्यांना असंही वाटू लागलेलं आहे की आम्ही जे करतोय ते काही कोणाला कळत नाही, पण ते सगळं उघड आहे. त्यामुळं लोकशाहीची ही जी मूल्य अवस्था ढासळलेली आहे ती स्पष्टपणानं जाणवू लागलेली आहे की कुठं काय कोसळलेलं आहे, कुणी काय पळवलेलं आहे, कुणी काय लपवलेलं आहे आणि कोण ओरडून ओरडून खोटं सांगत आहे. तर याचं एक चित्र आहे. त्यामुळं आतलं आणि बाहेरचं तापमान दोन्ही अंगाने सध्या वाढलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये साहित्यिकांनी बोललंच पाहिजे. कारण असं आहे की साहित्यिक हा सामान्य माणसांचा सगळ्यांचा एक प्रतिनिधित्व करत असतो. सत्ता कोणाची असो, राजकारण कोणाचंही चाललेलं असो, पण न्यायाच्या, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं आपण सतत एक खदखद व्यक्त केली पाहिजे. हा साहित्यिकीची भूमिका आहे. एक हिंदी शायराचं एक खूप मोठी शायरी आहे की मरा हुआ आदमी कुछ बोल नहीं सकता, मरा हुआ आदमी कुछ लिख नहीं सकता, कुछ न बोलने से और न लिखने से
हम मर ही जाते है. म्हणून आम्ही मेलेले आहोत का अशा अवस्थेमध्ये. तर आमचं एक जिवंतपण आपल्याला दाखवायला पाहिजे आणि त्यासाठी साहित्यिकांनी बोललं पाहिजे आणि असं मला वाटतं. मला वाटतं की हा जो काळ सध्या सुरू आहे त्या काळात साहित्यिकांनी बोलणं जास्त गरजेचं आहे. तशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. मला तुमच्याकडे यायचं आहे. हाच प्रश्न तुम्हाला सुद्धा आहे की तुम्ही वयानं सुद्धा सगळ्या आमच्या दोघांपेक्षा सिनियर आहात. तुम्ही आमच्यापेक्षा जास्त निवडणुका बघितल्या त्या. तुम्हाला ह्या अंगानं प्रश्न विचारायचा आहे की काय पहिल्या ज्या निवडणुका व्हायच्या तुमच्या तुम्ही बघितलेल्या निवडणुका आणि ही निवडणूक तुम्हाला साधारण काय फरक दिसतोय निवडणुकीतला? की पूर्वीच्या निवडणुका ज्या आहेत त्या मन मोकळेपणानं व्हायच्या. बरं. कुठलाही राग रोष हा निवडणुकीपुरताच असायचा. बरं. आणि पूर्वीच्या निवडणुकात ज्याला आपण काय म्हणतो ते की एकमेकांचं द्वेष नव्हता आणि द्वेषापोटीचं राजकारण नव्हतं की खेळीमेळीत राजकारण खेळलं जायचं आणि राजकारण किंवा इलेक्शन संपलं तरी पुन्हा माणसं एकमेकाच्या ताटात जेवायची, एकमेकात मिळून मिसळून राहायची. पण आजच्या घडीला ते वातावरण राहिलेलं नाही. कारण आज इतकी महागाई प्रचंड महागाई झालेली आहे. भ्रष्टाचार झालेला आहे. झालेला भ्रष्टाचार झाकला जातोय. तरुणांच्या हाताला काम नाही. हा जिवंत प्रश्न बाजूला सोडून हिंदू मुस्लिम हा विषय सध्या घोळला जातोय आणि तरुणांच्या माती फेकला जातोय. खरं तर ह्या अनुषंगानं आता सरांच्या बोलण्यात आलं की हिंदू आणि मुस्लिम असा एक द्वेष निर्माण केला जातोय. तुम्ही साहित्यिक म्हणून जेव्हा समाजामध्ये फिरताय, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाला जाताय, ग्रामीण भागामध्ये तुम्ही कार्यक्रम करताय, सामाजिक सलोखा जो आहे हिंदू आणि मुस्लिम समाजामधला हा जो काही दाखवला जातोय काही राजकीय पक्षांकडून, तसं आहे का वास्तवामधले वातावरण आहे का? तुम्ही ग्राउंडला फिरता आहात, तुमचा अनेक लोकांबरोबर संपर्क होतो, तुमचे अनेक मित्र मुस्लिम असतील, तर हे रिअल नक्की काय साहित्यिक म्हणून तुमचं आकलन काय आहे ह्याबाबत? खरं तर भारतीय संस्कृतीमध्येच हिंदू मुस्लिम हा एक अजोड अंग आहे. इथे ह्या मातीतून वजा करता येत नाही. म्हणजे अगदी अहमदनगरचं नाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इकडं रहमतपूर आहेत, ही नावं ह्या भूमीतल्या शहरांना गावांना का देण्यात आली तर त्याच्यामागे खूप इतिहास आहे मोठा इथं कर्तृत्ववान माणसांचा आणि तो या मातीतून वजा करता येत नाही. राहता राहिलं हिंदू मुस्लिमांचं एक हे केलेलं आहे की आज मुस्लिम घाबरलेल्या अवस्थेत आहे. तो का घाबरलेला आहे की सारखं त्यांच्यावर हिट केलं जातं आणि तेव्हा मग वाटतं की मुस्लिमांना वाटतं की आपण असा सावध पवित्रा घेतला पाहिजे आणि त्यामुळं तो बिचकून जगतोय. म्हणजे आज मंगळवेढ्यातलं वातावरण असेल, आणखी कुठलं अशी खूप गाव आहेत की जिथं हिंदू मुस्लिम संस्कृती, मंगळवेढ्याचं सांगितलं तर गैबी साहेबांचा उरूस आहे, तो खूप मोठा असा एकोप्याचा उत्सव आहे तो. आणि तिथं आजही एक दिलानं माणसं राहतात. मग हे असं होत असताना राजकारण्यांना खरं तर एक खुळखुळा हवा असतो वाजवण्यासाठी की तो आवाज करेल आणि त्याच्याकडं इतर लोक आकर्षित होतील. म्हणजे लहान मुलाला जसं खेळवण्यासाठी लक्ष त्याचं वळवण्यासाठी खुळखुळा जो असतो तसा आपल्या इथं हा हिंदू मुस्लिम वादाचा खुळखुळा वाजवला जातो सातत्यानं जाती धर्माचा. की पुन्हा मला कवी खूप छान बोलत असतो नेहमी हिंदी शायराची की हर धर्म में नेकी होती है, हर धर्म में बंदे होते हैं, एक बात सच कहो कुछ लोग ही गंदे होते हैं. असं कवीला का म्हणावं असं वाटलं, कुछ लोग ही गंदे होते हे, तर काही जी कीड लागलेली असते तर ती कीड आपल्या ह्या समाजाला पोखरत असते सातत्यानं. पण मुळात माणसाचा धर्म हा शांततेनं राहण्याचा आहे. कुठलेही धर्म मुळापर्यंत गेलं, अगदी मुस्लिम धर्म असो हिंदू असो, हे शांततेनं जगायला शिकवणारे धर्म आहेत. त्याच्यामध्ये आमचा वाघरकरी संप्रदाय आहे. त्याचं उदाहरण घेतलं तर त्यात कितीतरी उदाहरणं आपल्याला हिंदू मुस्लिम ऐक्याची बघायला मिळते. आपल्याला लांब फारसं जावं लागणार नाही. पण राजकारणापुरता एक खुळखुळा वाजवायचा आणि त्या खुळखुळ्याचा वापर करून मतांचं हे करायचं. कुणाला तरी मुस्लिम म्हटल्याशिवाय हिंदू सावलीत येत नाहीत आपल्या. हे राजकारण्यांचा अभ्यास आहे आणि तो आजचा नाही तर खूप 50-60 वर्षापासून ह्याचं एक षडयंत्र आपल्या देशामध्ये रचलेलं आहे. ते अभ्यासलं पाहिजे पुन्हा पुन्हा. आपण तितक्या खोलात जात नाही अभ्यासाचा, पण निदान जे आपल्या समोर येते त्याचं चिकित्सकपणे आपण आपल्या मनामध्ये एक तुलना केली पाहिजे की खरंच तो दहशतवाद माझ्या घरापर्यंत आला आहे का. तर
मला वाटतं तसं नाही, पण तो आलाय याची भीती हिंदूंनाही सतत दाखवली जाते बरोबर. की तो असा काही बागुलबुवा ज्याला म्हणतो तसा दाखवला जातो. पण ही अशी परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही. कदाचित ह्या सगळ्या वाढत्या भीतीच्या वातावरणामध्ये हा मुस्लिम समाज घाबरला तर तो त्यानं काय करायचं हा त्याच्यासमोरचा प्रश्न आहे. आज मला वाटतं माझ्याभोवती खूप मुस्लिम बांधव आहेत जे जीवाचे जिवलग आहेत, पण त्यांना वाटतं की अशा वेळी जर काय झालं तर आपल्याला अभय कोण देणार हा प्रश्न आहे. त्यांना अभय देण्याचा प्रश्न एक खूप मोठा प्रश्न आहे. आणि ह्या वातावरणामध्ये मला वाटतं अभयाची शक्यताच कुठली उरलेली नाही. परवा सोलापूरला जे योगी बोलले, आता आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये योगी हे कितीतरी मोठ्या संयमाची गोष्ट आहे. म्हणजे साधूंची संतांची परंपरा आपण जरा अभ्यासली, पण ते जे भाष्य करत होते तर त्यामध्ये जे त्यांचा पॉलिटिकली संयम सुटला होता तो आपण पुन्हा पुन्हा एकदा पाहायला पाहिजे. व्हिडिओ मीही पाहिला तो, पण त्याच्यामध्ये जो त्यांचा संयम सुटला हा कशासाठी, केवळ सत्ता कारणासाठी जर तुम्ही इतका आरडाओरडा करत असेल तर ओरडून सत्य तुम्ही लपवू शकत नाही, हे त्याचं खरं मुख्य कारण आहे. हाच प्रश्न तुम्हाला की काय हे एवढा बिघडलाय का जातीय सलोखा आणि ह्याला काय कारण काय आहेत? कारण याला एकच म्हणजे बरीच कारण आहे त्याला. सत्ता हस्तगत करणं, याच्यासाठी सगळं जात धर्म वेद पंथ हे पुन्हा लोकांच्या माथी मारायचा प्रयत्न चालू आहे. मी पाठीमागे 4 ओळीतच लिहिलं होतं की ना धर्म खतरे में है, ना संसद खतरे में है, ना धर्म खतरे में है, ना संसद खतरे में है, यहाँ मेरे गांव में रोटी खतरे में है. क्या बात है, वाह. यहाँ मेरे गांव में रोटी रोटी खतरे में है. ही रोटी म्हणजे ही भाकरी जी अडचणीत सापडलेली आहे ते सांगायला कोण तयार नाही आहे. हे सांगतायत की आमचा धर्म अडचणीत आहे, आमची सत्ता अडचणीत आहे, आमचं सरकार अडचणीत आहे. कारण प्रत्येकाला सध्या कुणीही बोलायचं नाही आणि बोलू नका हा जो सध्या त्यांचा जो आदेश आहे, गुप्त आदेश हा, की सत्तेच्या विरोधात कुणीही बोलायचं नाही, म्हणून सामान्य माणसंही आता बोलत नाही आहेत. म्हणून मला वाटतं की त्यांनी ते बोललं पाहिजे. तरुणांनी बोललं पाहिजे, महिलांनी बोललं पाहिजे, मुलींनीही बोललं पाहिजे. कारण हा देश, हे राष्ट्र आपलं आहे. आपल्यासाठी, आपल्या गावासाठी आणि स्वतःसाठी हे राष्ट्र आहे. म्हणून मी प्रत्येकाला म्हणतोय की मी मुका आहे. मी मुका आहे. बोलत नाहीत लोक, मी मुका आहे. कारण हे मुकेपण साहित्यिकांनी नाही बोलून दाखवायचं तर दाखवायचं कोणी, म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मी मुका आहे, मी मुका आहे. मी डिझेल पेट्रोल दरवाढीवर बोलू शकत नाही. मी डिझेल पेट्रोल दरवाढीवर बोलू शकत नाही. मी महागाई बेरोजगारीवर बोलू शकत नाही. मी उपासमारीवर छक्के पंजावर बोलू शकत नाही. मी रेल्वेच्या विक्रीवर, राफेल विमानावर बोलू शकत नाही. मी सर्जिकल स्ट्राईकवर, चीनी हल्ल्यावर बोलू शकत नाही. मी मंदिर मस्जिद बुद्ध विहारावर बोलू शकत नाही. आजकाल मी संविधानावरही बोलू शकत नाही. आजकाल मी तर संविधानावरही बोलू शकत नाही. कारण मी मुका आहे. कारण मी मुका आहे. मला देशद्रोही ठरवलं तर, मला देशद्रोही ठरवलं तर, मतदार यादीतून जिरवलं तर, बंदुकीवर फिरवलं तर, म्हणून मी बोलू शकत नाही. मी टीव्ही चॅनल पाहतो, मी टीव्ही चॅनल पाहतो, मन की बात ऐकतो, दाराला आतून कडी लावून मी माझं कुटुंब आरामात झोपतो. मी माझं कुटुंब आरामात झोपतो. मी भारतीय आहे. मी बोलू शकत नाही. मी मुका आहे. मी मुका आहे. मी मुका आहे. कारण हे मुकेपण हे प्रत्येकानं पुन्हा बोलायला पाहिजे. ह्या व्यवस्थेवर बोलायला पाहिजे, ह्या सत्तेवर बोलायला पाहिजे, ह्या तुटपुटक्या राजकारणावर बोलायला पाहिजे. आणि ही बोलण्याची ताकद आजच्या तरुणाच्या ओठातून, मनगटातून, रक्तातून अशी बाहेर आली पाहिजे आणि ह्या व्यवस्थेला विरोध केला पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. व्यवस्थेला विरोध केला पाहिजे, भूमिका घेतल्या पाहिजे. साहित्यिकाने असो किंवा कुठल्याही सामान्य माणसानं भूमिका घ्यायला पाहिजे, असं एकंदरीत चित्र सध्या गरजेचं आहे.
पण हे जे तुम्ही अलीकडलं वातावरण बघताय की राजकीय नेत्यांना मुख्यमंत्र्यासारख्या दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तुरुंगात टाकलं जातंय, अनेक मंत्र्यांना तुरुंगात डांबलं जातंय. ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीतच वाटतंय का की आपली जी काही वाटचाल आहे ती हुकुमशाहीकडे चाललेली आहे किंवा संविधान धोक्यामध्ये आहे, तुम्हाला आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, कुठं तर 4 ओळी लिहिल्या तर साहित्यिक म्हणून आतून एक भीती असते की बाबा ह्याच्यावर कोणतं ऑब्जेक्शन घेईल का, उद्या आपल्यावर काहीतरी वेळ येईल का. तर आहे का म्हणजे तशा पद्धतीचं स्वातंत्र्य मिळतं का आणि देशातलं एकंदरीत काय वातावरण तुम्हाला काय वाटतं? आज आता सातपुतेंनी जे एक उपहास मांडलेला आहे आपल्या सगळ्या व्यवस्थेचा त्यांच्या कवितेतून की मी मुका आहे आणि आम्ही सगळेच मुके आहोत की काय असे झाले आणि परिस्थिती झालेली आहे. त्याच्यावर मला एवढंच सांगावंसं वाटतं की मी 4 ओळी त्याच्यावर लिहिले होते की हे का लिहिलं, म्हणजे तुम्ही आता विचारलं की तेवढे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का, तर मला वाटतं 2014च्याही पूर्वी आम्ही कवी संमेलनं करतोय. अगदी लक्ष्मणरावजी ढोबळे असतील, मंत्री होते ते, गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे होते. आम्ही त्यांच्यासमोर अशी जाहीरपणे कविता वाचायचो आणि ते दिलखुलासपणे दाद द्यायचे आणि त्यात आपलं काय चुकलंय ह्याचा शोध घ्यायचे. पण अलीकडे ती संधी कवींनाही राहिली नाही, राजकारणामध्ये तेवढा संयम राहिलेला नाही. कारण कवी बोलतो आहे म्हणजे कवी याचा आता पोएट इज अ पॉलिटिक्स, तो पॉलिटिक्सचं विश्लेषण करत असतो. त्याचा एक राजकारणाशी निगडीत काहीतरी भूमिका असते. आणि मग मला वाटतं की मी लिहितो तेव्हा का असं लिहितो असा मला प्रश्न पडतो की माझ्या देशातल्या मेलेल्या लोकांनो, माझ्या देशातल्या मेलेल्या लोकांनो, जिवंत व्हा, देश तुमची वाट पाहतोय. तुम्ही खाता पिता हिंडता फिरता, तुम्ही खाता पिता हिंडता फिरता पण बोलू शकत नाही. तुम्हाला माहीत आहे बोलण्याची किंमत मरण आहे. तुम्हाला माहीत आहे बोलण्याची किंमत मरण आहे. त्यापेक्षा तुम्ही मेल्यासारखं जगणं पसंत करता. तुमचा हा चॉईस अभिनंदनीय आहे. तुमचं अभिनंदन. हा जो पर्याय आपल्याला दिलेला आहे तो आजच्या व्यवस्थेनं दिलेला आहे. आताच तुम्ही उल्लेख केला की केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि सामान्य लोकांतून चर्चा आहे की गुन्हा सिद्ध झालेला नाही पण डायरेक्ट तुरुंगात बसवलं की त्यांना एकच दाखवून द्यायचं आहे की तुम्ही डायरेक्ट एकतर पक्षात येऊ शकता किंवा तुरुंगात जाऊ शकता. तुम्ही कुठला पर्याय निवडायचा आहे. त्यामुळं लोकांना राजकारणातील सध्याच्या गप्प बसणं हा पर्याय आणि किती गप्प बसवले ह्याची उदाहरणं खूप यादी मोठी महाराष्ट्रामध्ये सांगता येईल. अलीकडं नावं घेऊन सुद्धा बोलायला हरकत नाही की अशोक चव्हाण जेव्हा भाजपात गेला तेव्हा मी एक विधान केलं होतं की हा आदर्श भाजप प्रवेश आहे. मग अशा वेळी मी नंतर अशोक चव्हाण साहेबांचा भाजपच्या स्टेजवरती खूप वेळा चेहरा पाहिला. तर तो काँग्रेसमध्ये सत्तेत असतानाचा जो चेहरा होता तो तसा खुललेला चेहरा कमळासोबत असूनही नव्हता. म्हणजे फुलसोबत असूनही त्यांचा चेहरा खुललेला नव्हता. याचं कारण आहे की ही लोक स्वखुशीनं गेलेल्या नाहीत. एक दबाव आहे, दडपण आहे आणि ह्या दडपण आणलेली यंत्रणा कुठली आहे हे सामान्य लोकांना स्पष्ट कळते. म्हणजे मी अलीकडं खूप विनोदानं उपहासानं म्हणतो, हे सुचतं डोक्यातून येतं की तुम्ही कदाचित नियोजित केलेलं लग्न जर असेल तर तुमचा संसार व्यवस्थित होईल, पण पळवून नेलेल्या नवरीबरोबर तुम्ही संसार नीट करू शकणार नाही. आणि ह्या सगळ्या पळवून नेलेल्या नवऱ्या आहेत. अगदी म्हणजे अजितदादांचा चेहरा कधी खुलेला याची आम्ही वाट बघतोय की राजकारणामध्ये जे टवटवीतपणानं ते फिरत होते का आज त्यांचं घड्याळ सोबत असूनही त्यांचा चेहरा फुललेला दिसत नाही. तर याची कारणं सामान्य माणसांना कळतात पण ती बोलत नाहीत, त्यांना बोलता येत नाही. त्यांच्या हातात कुठलंच असं साधन नाही की आपण बोलावं आणि बोललं तरी ते कुठंपर्यंत पोहोचेल, आपला आवाज किती लांब पोहोचेल याची शक्यता त्यांना माहीत नसल्यामुळं ते बोलत नाहीत. याचा अर्थ असा आहे की अलीकडं सुप्त लाट नावाची एक गोष्ट आलेली आहे. म्हणजे अदृश्य शक्ती जशी अस्तित्वात आली तशी सुप्त लाट सुद्धा अस्तित्वात आहे. याचा आपण बघूया परिणाम पुढं काय होत आहे ते. पण ईडी सारखं म्हणजे आमचे नारायणपुरी म्हणतात की ईडी सारखी हे डिटर्जंट आहे की राजकारणातल्या भ्रष्टाचारी लोकांना धुवून काढण्यासाठीचा. आणि हे भाजप पक्षानं सरळ सरळ वापरलेलं आहे की धुवायचा आणि आपल्याकडं घ्यायचा, स्वच्छ करायचा. पण तो स्वच्छ तसा होत नाही. उलट मला आता भाजपमधल्या लोकांचीही चिंता वाटते की त्या पक्षातल्या मूळच्या लोकांना काय वाटत असेल की हे की हे
म्हणजे एखाद्या मळलेल्या माणसासोबत स्वच्छ चारित्र्य संपन्न माणूस जर बसत असेल तर ही किती मोठी थट्टा आहे, म्हणजे कुठलाही पक्षाचा असू द्या, म्हणजे हे कसं सहन करत असतील त्याची सुद्धा कधी कधी कवींना आम्हाला काळजी वाटते ते. हा विषय आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की देशात दडपशाहीचं राजकारण केलं जातं, मात्र आता धार्मिक मुद्दे सुद्धा राजकारणामध्ये यायला लागलेत. राम मंदिरासारखा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याचं भांडवल करत भाजप कुठेतरी मतं मागतंय किंवा प्रचारामध्ये तो महत्त्वाचा मुद्दा घेतलाय. तर कसं बघताय, धार्मिक मुद्दे प्रचारात असायला पाहिजे का, आणि राम मंदिराचं कशा पद्धतीनं भांडवल केले भाजपने? मुळात खूप म्हणजे हजारो वर्षापासून एक धर्म स्वतःच्या पद्धतीनं भारताच्या ह्या संस्कृतीमध्ये वाढत आलेला आहे. अ, तुम्ही फालतू तकलादू राजकारणासाठी खूप कमी काळासाठी, म्हणजे मला वाटतं ह्या लोकशाहीतल्या 75 वर्षाचा म्हणजे खूप कमी कालावधी ह्या देशानं खूप मोठ्या सत्ता पाहिलेल्या आहेत. खूप मोठे राजकारणी, लढवय्ये, नेते त्यांच्या सत्ता आल्या गेल्या, धुळीस मिळाल्या. पण त्याच्यामध्ये धर्म हा मुद्दा युद्धाचा नव्हता, तो अलीकडं आलेला आहे. धर्म म्हटलं की तो डायरेक्ट माणसाच्या कातड्याला किंवा अंगाला इजा करत नाही, तर तो त्याच्या आत्म्याला इजा करतो. आणि म्हणून कुठंतरी राजकारणाला वाटतं की आपण हात घालायचं तर त्याच्या आतच हात घालूया, म्हणजे तो मुळातून आपल्या हाती लागेल. अशी एक आपल्याकडं हे आहे. तर मग ह्याचं विभाजन करताना धर्म वापरला जातो, धर्माचं राजकारण केलं जातं. पण कुठलाही माणूस म्हणजे अलीकडं हिंदू हिंदू हे खूप वेळा आपल्याकडं एक परवलीचा शब्द झालेला आहे. पण मला वाटतं की हिंदू म्हटल्यामुळं मी माझी भूकही थांबत नाही आणि मला त्यातून भाकरीही मिळत नाही, प्रश्न सुटत नाहीत. आजही माझ्या गावातलं राम मंदिर हे पडलेल्या अवस्थेतलं आहे. मी विचार करतो की त्या राम मंदिरात राम नाही का, आणि तो असेल तर कुठं गेला असेल. आणि आज जे राम आणला म्हणतात, तर खरंच राम आणला ह्याची जाहिरात होऊ शकते. म्हणजे रामाची जाहिरात करून आपलं भांडवल करायचं हा सरळ सरळ धर्माचा वापर आहे. हिंदू धर्म कोणाचा चांगला वाईट ही नंतरची बाजू आहे. पण ह्या रामाचा उपयोग करणे म्हणजे त्या रामाला सुद्धा काय वाटत असेल हा प्रश्न पडतो. कारण असं आहे की अटल बिहारी वाजपेयींची खूप सुंदर कविता आहे रामावरची, की आम्ही कोणी आला गेला तरी त्याला आया राम और गया राम कहते हैं. आणि आम्ही तर आमच्या जीवातला जिवलग भेटल्यानंतर राम राम म्हणतो, पाहुणं म्हणतो, राम राम पाहुणं म्हणतो. नमस्कारच्या पूर्वी आमचा हा राम आहे, तो दोन काळजांना जोडणारी ही आमची संस्कृती, ही आमचा मूळचा इथला राजकारण विरहित धर्म आहे. आणि हे करत असताना मग हा राम असा का लॉन्च केला गेला, म्हणजे डिजिटलवर राम आला, सगळ्या जाहिरातीत राम आला, म्हणजे तो देवळातून बाहेर काढला आणि रस्त्यावर बसवला. तो केवळ राजकारणासाठी बसवला असं मला वाटतं. म्हणून आम्ही जे माणसं गावातली भेटल्यानंतर रामराम म्हणणारे, आज रामाला कुणीकडे नेऊन ठेवलं असं म्हणायची वेळ आली. आणि म्हणून त्यातून मी 4 ओळी लिहिल्या की पूर्वी राम माझ्या काळजात बसला होता, पूर्वी राम माझ्या काळजात बसला होता, राम माझ्या ध्यानात बसला होता, राम माझ्या मनात बसला होता. पण का कुणास ठाऊक अलीकडं राम माझ्या डोक्यात बसलाय, का कुणास ठाऊक राम माझ्या डोक्यात बसलाय. हा का कशासाठी राम माझ्या डोक्यात बसवला, हे केवळ मला वाटतं कुणीही ह्याचं स्पष्टीकरण काहीही दिलं तरी केवळ राजकारण विरहित ह्याचं कोणी भांडवल करत असेल तर आम्ही म्हणू की हा रामाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण राजकारणीच लोक पुन्हा पुन्हा जर ह्याचं भांडवल करत असतील तर खूप अवघड गोष्ट आहे. ज्या राम मंदिराची गोष्ट केली असती, आणखी सोन्याचंही बनवलं तरी काय हरकत नाही. आमच्याकडं सोन्याची सुद्धा मंदिरं आहेत, नाही असं नाही. पण आज वर्तमानामध्ये गेल्या अनेक दशकांपेक्षा अलीकडं बेरोजगारी वाढलेली आहे. ही बेरोजगारी वाढत असताना हाताला काम देऊ असं एक मोदीजींनी म्हटलं होतं खूप वेळा. आणि अलीकडे एक खूप मोठा विनोद आपल्याकडे फिरतो की मोदीजी काम देतो म्हणाले होते ना, मग सगळ्यांच्या हातात स्वस्त ह्याच्यामध्ये मोबाईल दिले आणि तुम्हाला काम दिलं की नाही, आणि आपण हसतो. पण मला वाटतं ही लोकशाहीतल्या तरुणांची खूप मोठी थट्टा आहे. म्हणजे आम्हाला कुठंतरी गुंतवून ठेवणं, एखाद्या साखळदंडाने दावणीला बांधून ठेवणं, हा मीडियाला
आता बांधून ठेवणं म्हणजे एका दावणीलाच तरुणांना बांधून ठेवण्यासारखं आहे. त्यातून आज ना उद्या हे तरुण बाहेर पडतील. कारण एखादी गोष्ट करायला वेळ द्यावा लागतो. तो वेळ आपण द्यावा असं मला वाटतं आणि त्यातून तरुण हा बाहेर पडेल तेव्हा त्याला कळेल की आपला किती वेळ गेलेला आहे. तुम्ही उद्या सगळं महाग करत आहात आणि हा नेटचा रिचार्ज तुम्ही स्वस्त करत आहात. म्हणजे गॅस वाढला, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, सगळ्या महागाईच्या म्हणजे एकीकडे दिल्लीमध्ये आरोग्य व्यवस्था खूप सुरळीत आहेत. हे प्रत्यक्ष आम्ही काही लोकांना तिथं गेल्यानंतर ऐकलंय आणि महाराष्ट्रात आरोग्याचा किती मोठा असा लोकांना की एकतर तुम्ही महागड्या खर्चानं उपचार घेतले पाहिजेत किंवा मेलं पाहिजे. हा पर्याय आहे इथं जगण्याचे आणि लोकांनी सुद्धा एकतर बोललं तरी मरण आहे, नाही बोललं तरी गप्प बसून मरणच आहे. अशी अवस्था आहे. त्यामुळं ह्याची सगळी परिवर्तन होण्याची एक संधी म्हणजे लोकशाहीचं हे जे मतदान आहे त्याच्यामधून सामान्य लोकांना तो अधिकार मिळतो. तो चिरलेला आतून असेल, काही असेल त्याची भूमिका, तो त्यातून ती व्यक्त करेल की तो प्रत्यक्ष सगळ्यांच्या अनुभवातून आता पाहतो आहे. 15 लाखाचं काय झालं आपण प्रश्न विचारतो, पण 15 लाखाचा सगळ्यात मोठा विनोद आपण या वर्तमानामध्ये बघतोय. किती मोठा विनोद झाला म्हणजे इतका मोठा शब्द द्यायचा दिलेलं आश्वासन हां. विनोद झालं. आणि त्याचा विनोद इतका मोठा होतो आणि आपण तो पचवतो. मला वाटतं हे विनोद म्हणजेच आजच्या सरकारला म्हणजे मोदीजींना सुद्धा हे उत्तर असणार आहे की ते त्याचं उत्तर देऊ शकत नाहीत. काय झालं म्हणजे मला वाटतं अलीकडं डिजिटल सगळीकडं पाहतो. पेट्रोल पंपावर पाहतो. एखाद्या पंतप्रधानाचे इतके डिजिटल असावेत तेवढ्या खर्चात खूप मोठ्या योजना खरं तर राबल्या असत्या. पण आम्ही कुणीच बोलू शकत नाही. इतके डिजिटल कुणाच्या खर्चातून आणले, कुणाच्या पैशातून आणले. आम्ही जाब विचारू शकत नाही. त्याचा हिशोब विचारू शकत नाही. आणि कुठंतरी किरकोळ गुन्हा केला तर त्याला लगेच तुरुंगात बसवून देण्याची धमकी देते. हे सगळ्यात मोठे गुन्हेगार आहेत. गुन्हेगार असं स्पष्ट या म्हणतो की आपण एखाद्या माणसाला थोबाडीत मारली तरी आपण त्याच्यावर केस करतो. एखादा खून केला तरी त्याच्यावर केस करतो. नोटाबंदीच्या काळात 700 लोकं मेले. त्याचा गुन्हेगार म्हणून आपण कोणाला तुरुंगात उभे करणार आहोत हा खरं तर प्रश्न आहे आणि म्हणून हे सगळं घडत असताना आपण बोललं पाहिजे आणि मला वाटतं तुमचाही अनुभव तोच आहे की लोकं बोलतायत. काहींना धर्मच पाहिजे तर धर्माचे दुकान टाकणाऱ्यांना धर्मच पाहिजे. तर त्यांचं ते दुकान बंद होत असेल तर धर्माशिवाय त्यांना गत्यंतर नाही. हे सरळ सरळ त्याचं उत्तर आहे. राहता राहिला प्रश्न आपण जे तरुणांच्या विषयीचं बघतो की तरुणांना खूप मोठ्या रोजगाराच्या संधी आजही हव्या आहेत. उद्या हा बेकार तरुण जेव्हा उद्रेक करेल तेव्हा राजकारण्यांच्या सुद्धा हातात हे वास्तव बिघडलेलं सांभाळण्याची ताकद उरणार नाही. ते कसं सांभाळतील हा प्रश्न आहे. सत्ता ही कुणावर करायची आहे तर लोकांवर करायची असते. दबाव आणून तुम्ही गुलामावर सत्ता करू शकत नाही. हे आजचं वास्तव आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे खरं तर वास्तव आहे. 2014ची परिस्थिती, 2019ची परिस्थिती, त्यावेळेस नरेंद्र मोदींचा 2014ला उदय झाला. गुजरात मॉडेल आपल्या समोर सगळ्यांसमोर ठेवलं गेलं. 2014 निवडणूक मोदींच्या नावावर भाजपने जिंकली. 2019ची निवडणूक मोदींचा चेहरा समोर जिंकली. 2024ला तशी परिस्थिती आहे का? तुम्हाला वाटतंय का नरेंद्र मोदींचा चेहरा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये चालेल? काय परिस्थिती वाटते तुम्हाला? नाही 2019ची निवडणूक ही वेगळी होती, वेगळ्या मुद्द्यावर झाली होती. 2014ची 2019ची वेगळ्या मुद्द्यावर झाली होती आणि तेच मुद्दे घेऊन आता आलेले आहेत. कारण ते मुद्दे चालत नाहीत आता. कारण त्यांनी जे ते 2019ला आणि 2014ला दिलेली आश्वासनं आहेत त्यातलं कुठलंही आश्वासन त्यांनी पाळलेलं नाही आणि त्याची उत्तरही त्यांच्याकडे राहिलेली नाहीत. आजच्या जर सभा आपण पाहिल्या तर सगळं विषयाला सोडून सभा चाललेल्या आहेत. जे आजच्या समाजाला किंवा आजच्या मतदारांना जे काही सांगायचं आहे ते काहीच सांगितलं जात नाही आणि नवीन कुठलं आश्वासनही दिलं जात नाही. मंगळसूत्र, म्हैस आणि चिकन, कोंबडी याच्यावर बोलतायत. हे काही प्रचाराचे मुद्दे होऊ शकत नाही. देशाच्या निवडणूक देशाची आणि तुम्ही बोलताय काय? खरं तर हे सामान्य जनतेनं हा मुद्दा मोदी साहेबांचाच मुद्दा हा लक्षात घेतला पाहिजे आणि मत नेमकं कोणाला द्यायचं हे त्यांनीच ठरवलं पाहिजे. कारण निवडणूक जनतेची आहे.
जनतेने ठरवायचं आहे की आपल्याला कोणता उमेदवार हवा आहे. की बाहेरून काय तसं म्हणजे म्हणता येणार नाही, देशात कोण कुठेही उभा राहू शकतं. पण सांगायचाच मुद्दा झाला तर गेले सरकार म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, त्यानंतर पालकमंत्री नगरचा सोलापूरला ठेवला केला. त्यानंतरच्या ज्या कमिट्या होत्या त्या सगळ्या बरखास्त झाल्या, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. वृद्ध कलावंत मानधन समितीची कमिटी आजपर्यंत नाही. जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकांना ते मानधन मिळालं असतं, पण पालकमंत्री नसल्यामुळं कमिट्या नाहीत, कमिट्या नसल्यामुळं त्याची निवड झालेली नाही. मग ह्या सरकारनं ह्या लोककलावंतांच्या पोटावर पाय दिला, सरळ सरळ पाय दिला. कारण कमिटीच नाही, निवड कमिटी निवडायचं कुणाला? मग हे गुन्हेगार नाही आहेत का? पण हे पण गुन्हेगारच आहेत ना. यांनी जर कमिटी स्थापन केली असती तर गेल्या 2 वर्षात 200-300 कलावंतांना ते मानधन चालू झालं असतं. तरी हे जे छोटे जे परिणाम जे आहेत त्याचे परिणाम यांना भोगावं लागणार आहे, भोगावं लागणार. आणि राजकारणाचं जर म्हटलं की आता बघितले तर 2-2, 3-3 पक्ष फोडले आणि हाही रोज जनतेच्या मनात आहे. फोडाफोडीवर खूप लिहिलेलं आहे, तर त्यातला एक तुकडा तुम्हाला ऐकवतो आणि मग आपण पुढे जाऊया. की खोक्यावर बोके आता कसं वाटतंय? खोक्यावर बोके आले आता कसं वाटतंय? सत्तेच्या शिवारात सुरुवात झाली खरड छाटणीला. सत्तेच्या शिवारात सुरुवात झाली खरड छाटणीला, जिच्यासाठी मोडला संसार आणि तीच आली वाटणीला. की अजितदादासाठी संसार मोडला की ते आम्हाला विरोध करतायत यांनी, शिंदेंनी, आणि पुन्हा अजितदादा तिथे गेले. मग त्यामुळे मग ते सुचल्या मला ओळी की सत्तेच्या शिवारात सुरुवात झाली खरड छाटणीला आणि जिच्यासाठी मोडला संसार तीच आली वाटणीला. म्हणून मी म्हटलं की आता कसं वाटतंय? सुरत गुवाहाटी बघाय मिळाली, सुरत गुवाहाटी बघाय मिळाली, 50 खोक्याची वरात कळाली, सत्तेची रंबा तुबलाय मिळाली, तवा गंमत कराय मजा आली, कापडं बदलून देवेंद्र आली, छतावर चंद्रा आली, लिगडं नेसून कमळा आली, तवा लय गोड वाटलं. आणि आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तवा म्हणत होता आमचं नातं कळत नाही, पदराला पदूर जुळत नाही. तवा म्हणत होता आमचं नातं कळत नाही, पदराला पदूर जुळत नाही, आम्ही गद्दार नाही खुद्दार हाय, 40 जण जमदार हाय, दमाचा दम नाकात कोंडला, दारूचा पेला अंगावर सांडला. दमाचा दम नाकात कोंडला, दारूचा पेला अंगावर सांडला. कुठे गेलो बरं? परत घेऊ, परत ते करताय. हा, तवा म्हणत होता आमचं नातं कळत नाही, पदराला पदूर जुळत नाही, आम्ही गद्दार नाही खुद्दार हाय, 40 जण दमदार हाय, दमाचा दम नाकात कोंडला, दारूचा पेला अंगावर सांडला. नाक दाबायचं की तोंड उधळत सुटलं बारामती खोंड, कोश्यारी मोहर उगाच नटलं, तवा लय गोड वाटलं. आणि आता कसं वाटतंय? 1 बाय 2 गडी खेळ खेळा, साप शिडी उपसा निधी करा विधी, सत्तेची म्हैस येणार कधी? कोणाचं रेडकू कोणाची दाटी, भाईच्या अंगणात दादाची खुटी, लाल लाल दिव्यासाठी दम धरा धीर धरा, दम धरा धीर धरा, धीर धरता धरता धीर घेतला मिठीत, तवा लय गोड वाटलं. आणि आता कसं वाटतंय? सत्ता होती बापाची बगळ्यांचं फावलं, सत्ता होती बापांची बगळ्याचं फावलं, आणि ईडीच्या फाईलीत कावळ्याने शिवलं. शिवता शिव टाळा टाळ गोमूत्राचा काढा जाळ, शिवता शिव टाळा टाळ गोमूत्राचा काढा जाळ, निरमा पावडर वॉशिंग मशीन, जेलमध्ये चक्की पिसिंग, घोटाळेबाज चेसी झटक्यात झाली पासिंग. किरीट भाई सीधे बोल, किरीट भाई सीधे बोल, गोपी भाई जवाब बजाव ढोल, मोदी काका पोल खोल, मांजराच्या कळपात उंदीर झाले वाळीव, जे होते टाळीव ते झाले पाळीव. अध्यक्षाच्या डोळ्यात आता पाणी दाटलं, तवा लय गोड वाटलं. आता कसं वाटतंय? तवा लय गोड वाटलं. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? तवा लय गोड वाटलं. तवा लय गोड. खरं तर हा सगळ्या महाराष्ट्रालाच एकंदरीत पडलेला प्रश्न आहे. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न ह्या कवितेवरून मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्रात, त्याकडे तुम्ही साहित्यिक म्हणून कसं बघताय?
तत्वनिष्ठ राजकारण आणि आताचं राजकारण, सुरुवातीला सुशील कुमार शिंदे, शरद पवार किंवा अटल बिहारी वाजपेयी असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, हे जरी एकमेकाचे राजकीय विरोधक असले, वेगळ्या पक्षात असले तरी एक त्यांनी निष्ठा असती, तत्व होती ती जपली होती. मात्र आताचं जे राजकारण आहे हे बघून आपण कुठं चाललोय नक्की? खरं तर आता सामान्य माणसं, मतदार ज्याला आता अलीकडे आपण लोकशाहीच्या निमित्तानं म्हणू की हा जो सगळा घोडेबाजार सुरू आहे, ते मगाशीच म्हटलं तसं सध्या भाषा खोक्यांची आलेली आहे. म्हणजे 50 खोके हे काही कुणी आपल्याला शब्दकोशातला शब्द नाही, तो जन्माला आला. मग हा शब्द जन्माला का आला, तर ह्याची जेव्हा प्रत्यक्ष काहीतरी घडतं त्यातून हे जन्माला येतं. तुम्ही आत्ता जे सांगितलं तत्वाचं, निष्ठेचं जे राजकारण होतं, त्याहीपेक्षा मला वाटतं पूर्वी सन्मानाचं राजकारण होतं. आज स्वघरचे आणि बाहेरचे इतकी रेटारेटी झालेली आहे की स्टेजवर उभं राहायला जागा नाहीत, म्हणजे खुर्च्या ओढून बसावं असं. म्हणजे आपण राजकारणात येतो ते एक प्रतिष्ठा, सन्मान, प्रतिनिधित्व म्हणून आपण कोणाचे तर आपण तर हे आपणच निवडून दिलेले लोक आहोत. आणि हे जर निवडून दिलेले लोक असं वागत असतील तर ह्यांचा काय सन्मान सामान्य माणसांच्या मनात राहतो, तर मला वाटतं तो शून्य आहे. सामान्य माणसाला जर आज विचारलं तर राजकारणाविषयी, तर तो थट्टेनंच बोलतो. त्याला स्वतःच्या प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. आज खूप राजकारणी अशी आहेत की खूप तळापर्यंत जाऊन प्रश्न सोडवत आहेत, कामं करतायत, सामान्य माणसाला जाणून राहत आहेत. येणारं राजकारण किंवा उद्याचं राजकारण हे मतदार किंवा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचंच राजकारण असेल, जो घरातल्यासारखा आम्हाला समजून घेईल. अजूनही लोकांना वाटतं की पैशावर मतं विकली जातात आणि पैशावर मतदार येतील. तर हा काही काळापुरता गैरसमज करून घ्यायला हरकत नाही. पण कधी ना कधी लोकांना याचा कंटाळा येईल आणि ह्या घोडे बाजारातून मला वाटतं लोकशाहीची मुक्तता व्हावी. आणि मग सगळेच जण जर नकारात्मक बोलायला लागले तर सकारात्मक बोलायचं कोणी. तर असं नाही की ह्या सगळ्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये, लोकसभेच्या ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सगळेच विकले जातात, असं नाही. 4-2 जे असतात जे तुम्ही सहज विकत घेऊ शकता. खरं तर सामान्य माणूस विकला जातो हे गृहीत धरलेलं आहे राजकारण्यांनी. आणि हे सामान्य माणसाला गृहीत धरणं घातक आहे. असं आपण, मला वाटतं, मी कवी सोडा, साहित्यिक सोडा, पण एक सामान्य माणूस आहे. मला कोणीही गृहीत धरू नये असं मला वाटतं. की आपल्याला घरातल्या घरात जरी कोणी गृहीत धरलं तरी राग येतो. ह्या लोकशाहीच्या एवढ्या परंपरेमध्ये आपण एक नागरिक म्हणून जर भूमिका बजावत असेल तर आपल्याला गृहीत धरलेलं चालेल का? हा खरं तर प्रश्न आहे. राहता राहिला प्रश्न विकासाचा. तर हे विकास कुठं जन्माला आलाय अजूनही सगळेजण शोधात आहेत. आणि आत्ताच साहित्यिकांच्या मानधनाविषयी सांगितलं, राग कुठं येतो, तर आम्ही 2014ला काही संमेलनांना निमंत्रित गेलो होतो. तर तिथले संयोजक म्हणाले 2014ला सत्ता आल्या आल्या साहित्य संमेलनाचे, मराठी साहित्य संमेलनाचे मानधन जे होते सरकार देत होतं ते बंद केले. हां, असे कितीतरी योजना आहेत की त्या बंद केल्या. त्याचा पैसा कुठे गेला, त्याचा हिशोब कोण विचारणार, ह्यांच्या मागे ईडी कोण लावणार? 2014ला भाजपचे सरकार आलं आणि हे साहित्य संमेलनाची मानधनं बंद झाली. भाजप साहित्यिकांना, पत्रकारांना घाबरत आहे असं वाटतं? घाबरत आहे म्हणण्याऐवजी त्यांना ओलांडून जाण्याची त्यांची एक कुवत आहे असं मला वाटतं. की साहित्यिक जो बोलतोय ना, मला वाटतं एखादा नट, एखादा लेखक, एखादा कवी बोलणार नाही अशी भाषा, असा अभिनय भाजपामधल्या राजकारण्यांचा असेल. याचं उदाहरण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी आहे. म्हणजे तो म्हणजे आम्ही एखादी कविता मोठ्यानं सादर करावी असं भाषण असतं. एखादा नट म्हणजे नटसम्राटमधले डायलॉग ऐकतोय काय वाटावी, असं हे सगळं आलं. त्यामुळं साहित्यिकांची कदर करण्यापेक्षा त्यांना ओलांडून जाण्याची ते धमक बाळगतात असं मला वाटतं. आणि अलीकडे ज्या जाहिराती आहेत, खोटं बोल पण रेटून बोल, ही जी सत्तेचे जे आले त्यांना माहीत आहे की आपल्याकडं म्हण आहे की बोलणाऱ्याचे एरंड्या विकतात आणि न बोलणाऱ्याचे गहूसुद्धा विकत नाहीत. एका सभ्य राजकारणाला धक्का देत असताना काही माणसं आज म्हणतात की आजचं वर्तमानातलं राजकारण आपल्या लायकीचं राहिलं नाही. याचा अर्थ नालायकांचा आहे का?
म्हणजे माझ्या संदर्भात जे काही राजकारणी आले जुन्या पिढीतले ते म्हणतात की राहिले नाहीत. मग ह्यावेळी अगदी भाजपमधले वाजपेयी सुद्धा उठून दिसतात. आमच्याकडे इकडं केशवराव धोंगडे आहेत, गणपतराव देशमुख आहेत, यांची पुन्हा पुन्हा आठवण येते. हे आर आबा पाटील असतील, का यांची आठवण येते? ह्यांच्या म्हणजे मुळापर्यंत जाऊन जर अभ्यास केला तर ह्यांनी केलेलं जे काम आहे ते खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. आणि तसं सगळ्यांनाच का करता येत नाही? संधी असते एक सत्तेत गेल्यानंतर. पण आज सत्तेत गेल्यानंतरची सगळी जी संधी आहे ती सत्ता टिकवण्यामध्ये जाते. मी ह्या पक्षात आहे, त्या पक्षात आहे, का सत्ता टिकते का नाही? म्हणजे आपण गेली किती 2.5 वर्ष झालं बघतोय की आज आमच्या बुडाखालचा जाळ कधी वाढेल आणि कधी आम्हाला पळून जावं लागेल, अशी सगळी अवस्था आहे. सत्ताच राहणार नसेल तर तुमच्या कल्याणाचं कुणी बघणार आहे? मग आता अलीकडं टी व्हीवर मी एक जाहिरात बघतोय की एक मुलगी आणि तिचा बाप, मुलगी म्हणते, बघा आपल्या मतामुळं ब्रिज झाला. तर एका ब्रिज खाली गेल्या 75 वर्षाचा विकास लपवून ठेवता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते अगदी 2014 पर्यंत देशात काहीच झालं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? याचा अर्थ तसाच होतो की तुम्हाला देशात काहीच झालं नाही. म्हणजे देशातली 4 मोठी धरणं जरी आपण पाहिली तर ते काही साधी गोष्ट नाही की जलवाहिन्या म्हणून या भारताला जिवंत ठेवण्यासाठी, पाण्याची सोय करण्यासाठी इतकी मोठी धरणं झाली, इतक्या मोठ्या खूप प्रकल्प उभे राहिले, त्याची नावं सांगता सांगता आपल्याला दम लागेल. ते काही सगळ्याच झालं नाही. म्हणजे आज हायवे झाले, आपण अभिमानानं सांगतो. पण आपल्याच खिशातलं टोल नाक्यावर पैसे होऊन आपल्याच खर्चानं आपल्याला रोडवर जाणार आहे ना. पण त्या हायवेच्या खालची डांबरी रस्ते जे होते, ते तुमच्यासाठी कुणी तयार करून ठेवले होते? याचं जर उत्तर दिलं, तर ते ऑलरेडी पहिल्या 75 वर्षामध्ये तुम्हाला एक रस्ता करून दिला. तुम्ही त्याची चकचकीत हायवे केले म्हणून तुम्ही त्याचे मालक सर्वस्वी विकासाचे असे होऊ शकत नाही. कारण ज्या रस्त्यावरून हा भारत देश 75 वर्ष चालत राहिला, त्या रस्त्यांना योगदान तुम्ही त्यांचं मूल्य, श्रम, त्यांचं काही देणार आहात की नाही, त्याचं श्रेय त्यांना देणार आहात की नाही? आणि ते जर देणार नसेल तर आपण सगळे कृतज्ञ आहोत. आणि ह्या कृतज्ञतेपोटी तरी आपण खरंच काम करणाऱ्याकडं आपण लक्ष ठेवून आपण या लोकसभेमध्ये या लोकशाहीला, खऱ्या अर्थानं लोकशाहीला, कुठल्याही पक्षाला मी म्हणणार नाही, लोकशाहीला न्याय देण्यासाठी आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत, आपला मेंदू उघडा ठेवला पाहिजे, त्याचं झाकण काढून विचार स्वतंत्रपणे करण्याची. नाहीतर उद्या गॅस मागला म्हणता येणार नाही, पेट्रोल मागलं म्हणता येणार नाही. मी मगाच्या कवितेमध्ये जसं म्हटलं, निदान आम्हाला जिवंत तरी राहू द्या, एवढं म्हणायची वेळ येऊ नये, याचीच आपण दक्षता घेतली पाहिजे. साहित्यिक म्हणून अपेक्षा काय करताय राज्यकर्त्याकडून? हे राज्य, हा देश, हा समाज कसा पाहिजे? आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे जे सगळं चाललंय वातावरण एका बाजूला, ह्यातनं काय आशेचे किरण दिसत आहेत का तुम्हाला? हां, खरं तर 2014 2019 किमान 10 वर्ष सत्तेला वापरायला मिळाले. अपेक्षा म्हणजे आज देश हातात, प्रत्येकाच्या हातात खूप महागडा मोबाईल आहे. आणि हा मोबाईल असताना त्याला किमान रोजगाराच्या तरी संधी कुठं ना कुठं मिळत आहेत. ह्यांनीच दिलेल्या आहेत का? तर नाही. तर आता येणाऱ्या ज्या पिढी आहेत, तरुण पिढी, जी खरंच बेकार आहे. म्हणजे सगळ्यांनाच फार काही आलिशान जगणं पाहिजे असं नाही. म्हणजे मला वाटतं किती टक्के रोज हायवेवरून तुमचा टोल भरून तुमच्या हायवेवरून जात असतील? कदापि मला वाटत नाही. खूप कमी लोक आहेत टक्केवारीत. म्हणजे मी टोल नाक्यावर जर थांबलो ना, तर असं ओस पडलेलं असतं सध्या. तर बाकीची जनता ही सामान्य सडकेवरून जाणारी आहेत. ही सडकेवर चालणाऱ्या जनतेला काय पाहिजे? तर शेवटी पुन्हा आम्ही भूक भाकरी भोवती फिरणारी माणसं आहोत आणि आमच्या भुकेचा घास आम्हाला मिळाला पाहिजे. विकास म्हणजे सगळ्यांनाच काही आलिशान जगणं, एसीमधलं मिळेल असं नाही. म्हणजे सामान्य माणसं आहेत. आजही या देशामध्ये खूप माणसं रस्त्यावर झोपतायत. म्हणजे यूपीचं जे परिवर्तन झालं असं परवा खूप मोठ्या भाषणात ताकदीनं वापरलं. त्या यूपीमधले हजारो लोक आजही महाराष्ट्रात आहेत. त्यांच्या अंगावरचे कपडे फाटलेले बघितले. हे भिकारी नाहीत, ही माणसं आहेत. पण ह्यांची अवस्था भिकाऱ्यांपेक्षाही वाईट झालेली आहे. किमान यांना माणूस म्हणून म्हणण्या इतकं तरी त्यांच्या अंगावर कपडा यावा आणि त्यांच्या हाताला काम मिळावं, एवढी फार अपेक्षा आहे. की फार मोठे त्यांनी खूप मोठं काही उभं करावं,
ही कुठल्याच काळखंडातल्या लोकांची अपेक्षा नव्हती आणि पुढेही असणार नाही. जे मोठे होणार आहेत ते कशाही मार्गानं लांड्या लंबाड्या करून मोठे होत असतात आणि हायवेवरून जात असतात. पण मरून सडकेवरनं पायवाटेवरनं चालणाऱ्या माणसाच्या पायात निदान काटे मोडू नयेत आणि त्याच्या पोटात भुकेचा त्याचा घास मिळावा, या सगळ्या संधी उपलब्ध करून द्यावेत. आणि तुम्ही जे म्हणाला अपेक्षा जे व्यवस्थित चाललेलं आहे ते बिघडवू नये. मग ते विकासाच्या दृष्टीनं असो किंवा धर्मजातीच्या दृष्टीनं असेल. अलीकडं माझ्या खूप वेळा आम्ही विचार करतो साहित्यिक की या 10 वर्षात कुठेही दंगल का झाली नाही. तर हे म्हणतात आम्ही सत्तेत असल्यामुळं झालं नाही. तर यापूर्वीच्या दंगली मग कुणी केल्या? म्हणजे सत्तेबाहेर राहून एक अशांतता पसरवण्याचा जो मार्ग यांनी अवलंबला. आपण अशी खूप पुस्तकं आहेत. याच्यामध्ये मुळात RSSच्या मुळापर्यंत जाणारी खूप आहेत. अलीकडं निरंजन टकलेसारखा माणूस, रवीश कुमार सारखा उघड बोलणारी माणसं आहेत. रवींद्र पोकर सारखे आहेत. आणि ही सगळी माणसं ह्यांची पुस्तकं अलीकडं आहेत. जस्टिस लोयांवरचं एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर खूप अशी पुस्तकं आहेत की आपण तिथंपर्यंत जात नाही, मुळापर्यंत आपल्याला माहीत होत नसतं आणि न जाण्यामुळं आपण अज्ञानात खूप काही गमावून बसतो. त्यापेक्षा ही जी लढणारी माणसं आहेत निदान आपण त्यांच्याकडं तरी पाहत राहिलं होतं. एक रवीश कुमारचा आवाज बंद केलेलाचा आपण अनुभवलंय ना. मग आपण या रवीश कुमारचा विचार करणार आहोत की नाही? तिकडं दिल्लीमध्ये JNUमध्ये शरद बाविस्कर नावाच्या ह्याच्यावर हल्ले होतात. हे हल्ले होत असताना ते काही लपून राहणार नाहीत. तुम्ही हल्ले करणारे कोण आहेत? किंवा परवा न्यूज रिपोर्टर आपले जे निखिल वागळे जे होते त्यांच्या गाडीवर याचा सामान्य माणसं विचार करतायत. तरुण विचार करतायत. हे का होतंय? ह्याच्या मागं कोण आहे? हे सगळ्याचा विचार करतायत. फक्त बोलता येत नाही. जे व्यवस्थित चाललेलं आहे ते बिघडू नये हीच खरं तर अपेक्षा आहे. सत्ता म्हणजे सगळं सुरळीत व्हावं ह्या अपेक्षानं मत एक दिलेलं असतं. ते एक सहज सुरळीत व्हावं. स्वप्नातला भारत, रामराज्यातला भारत आम्हाला नको आहे. आमच्या वर्तमानातला भारत तो नासू नये, तो कुजू नये, फाटू नये एवढ्याच अपेक्षा ह्या लोकशाहीकडनं, ह्या सत्तेकडनं, सत्तेत येणाऱ्याकडनं आपण करू शकतो.